नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। फुटीर खासदारांना संसदीय पक्षाकडून तडकाफडकी नोटीस। लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या तिकिटावर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांना इतर पक्षात विलीनीकरणाचा कोणताही घटनात्मक अधिकार नाही। अतिशय मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो, बातमी जाणून घेऊया। भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीमधील परिच्छेद 4 नुसार फुटीर खासदारांना थेट कुठल्याही पक्षात सहभागी होता येणार नाही। शिंदे गटात विलीन होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शिवसेना हाच मूळ पक्ष असून त्यांचे विलीनीकरण कदापि कुठे होऊ शकत नाही, अशी नोटीस शिवसेना संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पाठवण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे लोकसभेतील नेते अरविंद सावंत यांनी फुटीर खासदार संजय दीना पाटील, संजय उर्फ बंडू जाधव, भाऊसाहेब वागचौरे, ओम निंबाळकर, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर या 6 जणांना एका पत्राद्वारे कायदेशीर नोटीस पाठवून शिंदे गटासोबत जाण्याची त्यांची कृती घटनाबाह्य व बेकायदेशीर असल्याचं म्हटलं जातंय। ज्या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर तुम्ही लोकसभेत निवडून आला त्या मूळ पक्षाने कोणत्याही विलीनीकरणाला किंवा गटाला मान्यता दिलेली नसल्याचे पत्र शिवसेना संसदीय पक्षाचे फुटीर खासदार तसेच लोकसभा अध्यक्षांना पाठविले आहे। विलीनीकरणाचा दावा घटनात्मकदृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं अरविंद सावंत यांनी फुटीर खासदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटलंय। शिवसेनेने राजकीय पक्षाचे हक्क, युक्तिवाद आणि उपाययोजना हे सर्व हक्क राखून ठेवून हे पत्र जारी केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। अलीकडे मात्र नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल, विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती। मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते। त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आलाय। 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला असला तरी नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसलाय। नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गीते यांचा विजय झाला असून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। भाजपचे 11, शिवसेनेचे 4 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर निवडणूक लढवली होती। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला तर महाविकास आघाडीची पिछेहाट पाहायला मिळाली। राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत तर एका जागेवर अपक्ष आणि भाजप बंडखोराचा विजय झाला आहे। भाजप 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागला आहे। दरम्यान स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या 50% अधिक 1 मत असा विजयाचा कोटा निश्चित केला जातो। पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत हा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीत मोजणी केली जाते। असे असले तरी नाशिक महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला विश्वास व्यक्त केलाय। त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा दबाव तंत्राला बळी न पडता शिवसेनेतच राहण्याचा ठाम निर्णय केला असून काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेतील शिवसेना नगरसेवक फुटून एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या। मात्र या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत या अफवांना पूर्णविराम दिलाय। मध्य प्रदेशातील दलिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मिश्रा यांना आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची खुली ऑफर दिली आहे। मध्य प्रदेशातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील शर्मा यांनी ही ऑफर त्यांना दिली होती। उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या CJP आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय। त्यांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आणि केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांनी तातडीने संवाद साधावा अशी मागणी केली आहे।
तसेच अभिजित दिपके यांच्या आंदोलनालाही शिवसेनेचा पाठिंबा असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला होता. मित्रांनो, येत्या निवडणुकीत पाठिंबा कोणाच्या बाजूने असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.